आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि तू या घरातली मेड सुद्धा बिझनेस करते आणि तुझी ती पण लायकी नाहीये. त्या गोष्टीचं वाईट वाटायचं सोडून तू दुसऱ्याचं कौतुक करत बसलीस. सुमित, गौरीजी या घराच्या मेड आहेत, तरी त्यांनी घरातली कामं सांभाळून हा बिझनेस उभा केला आणि वाढवला देखील. त्यामुळे त्यांचं कौतुक व्हायलाच हवं. सतत काय मेड मेड करताय हा? तिने एकटीने सगळं नाही केलंय. रोहितही तिचं बिझनेस पार्टनर आहे, हे विसरताय का सगळे तुम्ही? हा माझा नवरा, हाही इक्वली बिझनेस पार्टनर आहे. असतील असंही व्यवसाय करणं हे कठीणच आहे, पण त्या व्यवसायाची सुरुवात कोण करतं आणि त्याची संकल्पना कोणाची, आम्ही याची दखल घेतो, कारण शेवटी संकल्पना महत्वाची. सी, किती कौतुक चाललंय. ती तुझ्या नावावर सगळं करणार हे सांगितलंय ना तिने. जर बिझनेस तिने तुझ्या नावावर केला नाही तर मी डिवोर्स देईन. एक्सक्यूज मी, पण नाही म्हणजे ह्या इंटरव्ह्यूचा गौरीजींना काय फायदा होणार त्यांचा बिझनेस ग्रो होण्यात? कसं होतं ना, अनेक लोक कष्टांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण करतात. ते यशस्वीही होतात, पण त्यांच्या कष्टांना मोठ्या स्तरावर फारसा वाव दिला जात नाही. आमच्या या पुरस्कारामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. जगापर्यंत त्यांचं काम पोहोचायला मदत होते. अशा प्रयत्न करणाऱ्या कित्येक लोकांना प्रोत्साहनाची गरज असते आणि उत्तेजनाची देखील. त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. शिवाय उत्तम मार्गदर्शकांकडून मदतही केली जाते. अरे वा, हे तर फारच उत्तम आहे ना. या सगळ्याची गौरीच्या व्यवसायाला मदतच होणार आहे काय? हो ना. आत्ता खरं गौरीच्या कष्टांचं चीज होईल. पण गौरीजी आहेत कुठे? मी बोलवतो तिला. तुम्ही तयारी सुरू करा. रोहितचं काही काम होतं का? ते मुलाखत घेणारे आलेत. अरे वा, ऑल द बेस्ट. छान मुलाखत द्या. नाही नको, तू मुलाखत दे. मी कशी देणार मुलाखत? अहो मी बिझनेस तर नको सोडूस. हा बिझनेस हे यश तुझे. खोटेपणा करून मला यश नाही मिळवायचं आणि तुझा हक्कही मला हिरावून नाही घ्यायचा.
ऍक्च्युली माझंच चुकलं. मी पुन्हा एकदा इतरांच्या दबावाखाली येऊन चुकीची पळवाट निवडत होतो. मला चोर मार्गाने यश नाही मिळवायचं गौरी. पण रोहित सर, सोहा मॅडमला हे मान्य नसेल. माझ्या संसाराला वाचवण्यासाठी तुझ्या स्वप्नांना धुळीत नाही मिळवू शकत. आणि तू हे सगळं डिझर्व करते हे मला माहित असून सुद्धा मी तुझा बिझनेस घेतला तर लोकांसमोर मी काय आदर्श ठेवू? आणि लोकांचं सोडच, मी स्वतःला नजरही नाही भिडवू शकणार. सुहाला जर खरंच माझ्यावर विश्वास असेल तर थांबेल ती माझ्यासाठी. पण माझा संसार वाचवण्यासाठी मी तुमचा बिझनेस नाही चोरू शकत. मग भले कियानला आणि सुहाला. रोहित, खाली आता काही बोलला का नाहीस? हा, आणि त्या चीप मेडच्या रूमपाशी काय चाललं होतं तुमचं? रोहित, मी काहीतरी बोलतेय तुला. काय गोलू गोलू चाललं होतं तुमचं? काही चालू नव्हतं. ती मेड सगळं तुझ्या नावावर करणार होती. काय झालंय त्याचं? रोहित, मला उत्तर हवंय. त्या मेडनं तुझ्या नावावर बिझनेस केलाय का? तिने प्रॉमिस केलं होतं ना, मग काय झालंय त्याचं सांग ना. रोहित, ते काय नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिच्याकडून पेपर्सवर साईन कर. मला तिच्यावर ट्रस्ट नाहीये. आता काय, लोक कौतुक करतायत, पैसा मिळतोय म्हटल्यानंतर तिचा डिसिजन लगेच बदलू शकतो. प्लीज जा ना यार.